जे उपासना असताना तिथून निघून जातात, थांबत नाही. आमच्यातले पुरुष मंडळी खरंच दुर्दैवी आहे की त्या उपासनेच्या उपस्थित राहत नाही, मधातला वेळ येतात. असं कोणतं काम असतं? त्या आलेल्या भगवंताचं जर आम्ही स्वागत करू शकत नसू तर आम्ही कुठेही टिकू शकणार नाही. उपासना माझी नाही आहे, दत्त उपासना मंडळाची पण नाही आहे, ही उपासना तुमची आहे, कारण भगवंत तुमचा आहे. काल एक जण आले होते, तर म्हणते भगवंत माझ्या जवळ आहे, जीवशिव जर एका शरीरामध्येच आहे तर शिवाशी भेट का होत नाही? उपासनेचा दृढ निश्चय नसतो. उपासनेचा दृढ निश्चय जर पाहिजे असेल तर आम्हाला किमान नाही बाकीच्या ह्याच्यात जमत असेल, जसं आता आचार्यांनी म्हटलं की आम्ही जी काही साधना करतो त्या साधनेमध्ये जर सातत्य नसेल, साधना राहत नाही, तो फारच होतो. मग आम्ही आमच्या मनाला फसवतोय का? त्याचा विचार करा. फक्त जरासं नकारात्मक बोलतो की हो आम्ही आम्हाला फसवतोय. ती उपासना कोणत्याही सद्गुरूंची असो, तर आम्ही ती आचरणातच आणत नाही. सद्गुरू काय करतात ते पाहून फक्त आम्ही क्रिया करतो. असा एक अनुभव आला की अधिक मासाच्या निमित्ताने 8 दिवसाचं 18 कोटी विठ्ठल नामाचा संकल्प सोडला आणि सगळ्यांचे 18 लाख झाले. हाच आम्ही आमच्यासोबत करत असतो. आम्हाला भगवंत पाहिजे असतो. संतांनी सांगितलं 13 कोटी रामनामाचा जप केला तर राम भेटणारच. संत कसं बोलतात का? सज्जनगरावर एक व्यक्ती आला, त्यांनी ते शब्द ऐकले आणि आपण 13 कोटी रामनामाचा जप करायचा हा निश्चय केला. जप चालू केला, रामाचं दर्शन झालं नाही. रामदास स्वामी समाधीसमोरून त्यांना अत्वादत्त बोलायला लागले. त्याच श्रीधर स्वामी उपस्थित होते, त्यांना रामदास स्वामींचाच अवतार म्हणतात. तर काय झालं, इतका काय चिरतोय? आणि खोटे बोलले. समर्थ खोटं बोलत नाही, बोलले नाही, आणि कोणताही संत खोटं बोलणार नाही. मग मी 13 कोटी जप केला, मला रामाचं दर्शन झालं का नाही? तर मित्रांनो, संसारात राहताना जप करत असताना आमची वृत्ती ही कोणत्या प्रकारे चालते? अनेक जण येतात, जेव्हा मी जपायला बसतो तेव्हा माझ्या मनामध्ये असंख्य विचार येतात, पण त्या असंख्य विचारांची कडी पकडून जर आम्ही पुढे गेलो तर आम्हाला कोणतंही फळ भेटणार नाही. तसंच त्या लेखीचं झालं. बायको आजारी कळल्यावर जपामध्ये बायको हा विषय होता, तो जप वाया गेला. मुलगा चांगल्या प्रकारे पास व्हावा हा विषय डोक्यात आला, तो विषय त्याच्यात गेला. मुलीचं लग्न व्हावं हा विषय डोक्यात आला, त्याकडे जप व्हायला. आम्ही ज्या ज्या विचारांची कडी पकडू त्या ज्या विचारांकडे जप जाईल. आम्हाला काय भेटणार आहे? असंख्य म्हणजे अनेक वर्ष हातात माळ घेऊन फिरणारे सुद्धा तपस्वी म्हणू शकत नाही, जपी म्हणू शकत नाही, साधक म्हणू शकत नाही. मग आम्ही कुठे आहे? जप सुद्धा कसा करावा? वारंवार आपण म्हणतो की हरिमुखी म्हणताना एक हरिमुख आम्ही म्हणतोय, हरिमुखी म्हणजे हरीचा जप आम्ही करतोय, आणि दुसऱ्या हरिमुखातून हरीने आमचा जप केला पाहिजे. हे शास्त्र सुद्धा सांगते जप असा करा की भगवंतानी आमच्यासाठी आमचा जप केला पाहिजे, आणि हे घडते. एकदा गोंधळेकर महाराजांकडे एक व्यक्ती गेला, त्यांनी म्हटले दिवसभर तुम्ही रामनाम घेतो, रात्री कोण घेणार? मी आहे ना. त्या सद्गुरु वचनावर विसंबून जर आम्ही चालायला लागलो तर आमच्या आयुष्यात कोणतेही संकट येणार नाही. आणि आम्ही हे पण सांगत असतो की गुरुमंत्र अनुग्रह घेताना तुमच्या भौतिक स्थितीत काहीच फरक पडणार नाही.